भारतातील एकमेव असं मंदिर ज्यामध्ये भगवान राम आणि लक्ष्मण यांची दाढी आणि मिशीमध्ये एकमेव अशी प्रतिमा आहे। भगवान राम, लक्ष्मण आणि सीता वनवास काळामध्ये उज्जैनमध्ये तर्पण करण्यासाठी आलेले होते, तेव्हा ते 2 रात्र इथे थांबलेले होते। हीच ती जागा। नंतर मराठा काळामध्ये या मंदिरांचे जीर्णोद्धार झाले आणि हे मंदिर अस्तित्वात आले। एक असं मंदिर जिथे आजही गुरुकुल पद्धतीने मुलांना शिकवलं जातं। भगवान विष्णूची 10व्या शतकातली सुद्धा मूर्ती इथेच आहे। मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय चित्रगुप्त म्हणजे यमराज बरोबर जे चित्रगुप्त असतात त्यांचं सुद्धा एक मंदिर आहे? नाही ऐकलं ना? चला, आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी तुम्हाला माहिती मी देतो। एकमेव असा चित्रगुप्त मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं वटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण आता सुरू करूया उज्जैन सिरीजमधला भाग 4। लास्टच्या व्हिडिओमध्ये आपलं जसं स्थिरमन गणेश आणि गडकालिका मातेचं दर्शन झालं, त्यानंतर आम्ही सरळ वाट धरून निघालो सांदीपानी आश्रमजवळ। पण जाता जाता काही आम्हाला असं काहीतरी भेटेल हे नवलच होतं। चला व्हिडिओ सुरू करूया। आता आम्ही इथून आलो आणि ते समोर गेलात तर सांदीपानी आश्रम आहे आणि इथे राम जनार्दन मंदिर आहे आणि इकडे चित्रगुप्त धाम आहे। प्रथम दर्शनी आपल्याला दिसतं राम जनार्दन मंदिर। बाहेरची गेटची शैली पाहून कळतं की एका किल्ल्याप्रमाणे, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो। थोड्याशा अंतरावर चालत आल्यानंतर आम्हाला 2 मंदिरं दिसत आहेत, जे खूप सुरेख आहेत, असे एकदम नक्षीकाम केलेले मंदिर आहेत, जुनी पुरातन। तर एक आहे राम जनार्दन मंदिर आणि एक आहे श्री विष्णू मंदिर। तर अगोदर आम्ही गेलो राम जनार्दन मंदिरमध्ये आणि मंदिरात गेल्यानंतर तिथला इतिहास ऐकून आम्ही खरंच थक्क झालोय। नीट ऐका आता। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे जे मंदिराचं कळस जे आहे ते श्रीयंत्राचं जसा स्ट्रक्चर असतो ना त्या प्रकारे कलश बनवलाय। तुम्ही इथे पाहू शकता, म्हणजे एकदम इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर सटीक असं उदाहरण आहे। आणि जसं या मॅडम सांगतात त्याप्रमाणे हे जे आपल्याला पेंटिंग दिसते ना, ही मराठा काल के टाइम के जब मराठा शासक थे यहाँ पे, तर मराठ्यांचं जेव्हा शासन होतं तेव्हाचे हे सगळे पेंटिंग्स आहेत। खूप जुने पेंटिंग्स आहेत, तुम्ही पाहू शकता। ते मला असं वाटतं की मुझे लग रहा है ये श्री भगवान राम के मतलब हाँ विवाह के है ना। हाँ, श्री राम के विवाह के सब है, मतलब उनका जो सीता जी का स्वयंवर हुआ था, जो शिव धनुष उन्होंने ये किया था, उसका पूरा ये राम विवाह की है। और ये अच्छा, ठीक है नहीं, कोई। सो दोस्तों ये सर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता भगवान श्री रामची ही अशी एकमेव अशी प्रतिमा आहे जी वनवासामध्ये होते तेव्हाची प्रतिमा आहे ही। कारण तेव्हा ते उज्जैनला जेव्हा वनवास काळामध्ये आलेले होते तेव्हा 2 रात्र इथे होते राहिलेले आणि त्यावेळी त्यांची जी पूर्ण इमेज होती तुम्ही पाहू शकता, दाढी मिशी वगैरे सगळं होतं, कारण ते वनवासामध्ये होते। त्यामुळे त्यांची एकमेव अशी ही मूर्ती आहे जी दाढी मिशीमध्ये आहे। थँक्यू मॅम। मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला इतर मंदिर सुद्धा दिसतात, जे आता ॲक्च्युली पडत्या अवस्थेत आहेत। काही मंदिर खूप चांगले आहेत, पण काही मंदिर पडत्या अवस्थेत आहेत। इथे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने खरंच लक्ष घातलं पाहिजे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे बांधकाम केलं गेलेलं आहे। समोर जे कुंड आहेत ते सुद्धा, आणि आजूबाजूचा परिसरची शोभा खूप चांगल्या प्रकारे वाढवली। आता आपण बाजूला असलेल्या विष्णू मंदिरात जाऊया।
मित्रांनो, मंदिराचं बांधकाम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. खूप उत्तमरित्या केलेलं बांधकाम आहे आणि खरंच डोळ्याचे पारणे फिटले जाते असं हे बांधकाम आहे. अशी डिझाईन कसे करू शकतात ह्याच्यावर खूप मोठं नवल वाटतं आपल्याला. आणि समोरच तुम्ही पाहू शकता भगवान विष्णूची एक मूर्ती आहे. मागेच हनुमानाचं एक मंदिर आहे ज्याला तांत्रिक हनुमान सुद्धा बोललं जातं. त्यांचं दर्शन घेऊन आता पुढे आपण जाऊया चित्रगुप्त धामकडे. जसं आपण मगाशी नाक्यावरती थांबलेलो तिथून पाहिलं आपण, चित्रगुप्त धाम हे जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावरती आहेच आणि तिथून आम्ही आता पोचलो आहे चित्रगुप्त धाम मंदिरला. खरंच मला अचंबित वाटलं की चित्रगुप्तचं मंदिरसुद्धा आहे. चला पाहूया. आता आम्ही आलो आहे चित्रगुप्त धामला. समोर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खूपच शेती वगैरे आहे, त्यामुळे हे मंदिर खूप अचर्चित आहे. आणि जर तुम्ही कधी गाईड लोकांनासुद्धा विचाराल तर तुम्हाला फार नाही इथे येऊ देणार किंवा माहिती सांगणार नाहीत. पण आम्ही आता ॲक्सिडेंटली आलो आहे. तुम्ही ते समोर पाहू शकता चित्रगुप्तची मूर्ती आहे समोरच आणि त्यांच्या मागेच यमराजसुद्धा आहेत. आणि आम्ही नंतर वरती टेरेसवरती गेलो. टेरेसवरती जाताना पाहायला आम्ही उत्सुक होतो की वरती अजून काय आहे म्हणून. तेव्हा आम्ही एक गोष्ट पाहिली तिकडे की गुरुकुल पद्धतीने सुद्धा तिकडे अजूनही शिकवलं जातं. जसं की तुम्ही समोर पाहू शकता मुलंही गुरुकुल पद्धतीने शिकतात तिकडे. राधे राधे. एक बोर्डिंग प्रकारे इथे मुलांना शिकवलं जातं. खरंच गुरुकुल पद्धती आपल्याकडे हवी होती की नाही हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, रेअरली अशा गोष्टी घडत आल्यात आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही समोर पाहू शकता रेअरली असं असलेलं भगवान ब्रह्माचं एकमेव असं मंदिर. तुम्हाला माहिती आहे भगवान ब्रह्माची पूजा कुठे केली जात नाही, पण इथे एक मंदिर आहे. आणि आता समोर तुम्ही पाहू शकता आम्ही टेरेसवरनं पाहतोय इथे एक छान अशी शेती आहे आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आता आपण जाऊया सांदीपानी आश्रमला. हो मित्रांनो, सांदीपानी आश्रम तेच आहे जिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतलं. ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.